गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या मागच्या लेक्चरमध्ये आपण काही न्यूमेरिकल्स त्यावर बघितलेले होते. आज आपल्याला या चॅप्टरची रिव्हिजन बघायची आहे आणि जी रिव्हिजन आपण करणार आहोत या रिव्हिजनमध्ये आपण थोडक्यामध्ये ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या महत्त्वाच्या टर्म्स थोडे एक्सप्लेन करून तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये रिव्हिजन बघत असताना सुरुवात जी आपल्याला करायची आहे की फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय. फिजिकल क्वांटिटी याचा अर्थ असा आहे की ज्या क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो, ज्या क्वांटिटीचा उपयोग आपल्याला मेजरमेंटसाठी करावा लागतो, अशा सर्व ज्या क्वांटिटीज असतात त्या सर्व क्वांटिटीजला आपण फिजिकल क्वांटिटी असं म्हणतो. आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या कोणकोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल लेंथ आहे, तर लेंथ आपण मोजू शकतो. मास आहे, मास आपण मेजर करू शकतो. टाइम आहे, टाइम मेजर करणार. टेम्परेचर आहे, हे मेजर करू शकणार. तर ज्या फिजिकल टर्म फिजिकल क्वांटिटीज आपण मेजर करू शकतो त्यांना आपण फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. ठीक आहे ना. आता हे जे फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या दोन भागामध्ये डिवाइड झालेल्या आहेत. दे आर डिवाइडेड इनटू टू पार्ट्स. आता ते पार्ट्स कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये फिजिकल क्वांटिटी डिवाइड झालेला पहिला पार्ट आहे तो आहे फंडामेंटल. फंडामेंटल क्वांटिटी. आणि दुसरा भाग याच्यामध्ये तयार झालेला आहे किंवा तयार केलेला आहे त्याला म्हणायचं आहे डिराइव्ड क्वांटिटी. मग आता याच्यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये? तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशा क्वांटिटी ज्या क्वांटिटी कशावरच डिपेंड नाही, ती इंडिपेंडेंट आहे. द क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज आर नोन एज द फंडामेंटल क्वांटिटीज. मग फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? तर एकूण फंडामेंटल क्वांटिटीज 7 आहेत आणि 2 त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी युनिट म्हणून ऍड केलेले आहेत. ऍक्च्युली जो नंबर आहे तो नंबर त्याचा 7 आहे. ओके. फंडामेंटल क्वांटिटी व्यतिरिक्त ज्या क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीजला आपण डिराइव्ड क्वांटिटी असं म्हणतो. मग डिराइव्ड क्वांटिटी कोणत्या आहेत? तर फॉर एक्झाम्पल व्हॉल्यूम आहे, एरिया आहे, डेन्सिटी आहे. ह्या सर्व ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहेत, म्हणून त्यांना डिराइव्ड क्वांटिटी असं आपण म्हणतो. ज्याप्रमाणे फंडामेंटल क्वांटिटीची संख्या आहे आपण ठरवून दिलेली आहे, त्याप्रमाणे डिराइव्ड क्वांटिटीची संख्या आपल्याला ठरवता येत नाही. कारण की जर आपण फंडामेंटल क्वांटिटी कॉम्बिनेशन केले तर त्या कॉम्बिनेशन मधून खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटी ह्या निर्माण होऊ शकतात, म्हणून त्यांची संख्या निश्चित नाही आहे. फंडामेंटल क्वांटिटी मात्र 7 आहे आणि 2 त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. मग ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांना आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. तर ते रिप्रेझेंट करत असताना जे काही युनिट आपण वापरणार आहोत, कारण की कोणतीही क्वांटिटी जर आपल्याला सांगायची असेल तर ते आपण युनिटच्या बाबतीमध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल वजन आहे, तर वजन करत असताना आपण सांगणार फॉर एक्झाम्पल 10 kg. तर या ठिकाणी हे जे केजी आपण वापरलेलं आहे या केजीला आपण युनिट म्हणतो आणि 10 जो आहे त्याला आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू म्हणतो. तर अशा प्रकारे जर आपल्याला फंडामेंटल क्वांटिटी रिप्रेझेंट करायची आहे तर ती रिप्रेझेंट करण्यासाठी जे काही युनिट आपण यूज करणार आहोत त्या युनिटला फंडामेंटल युनिट असं म्हणतात. अगदी सिंपल आहे की फंडामेंटल क्वांटिटी मेजर करायला जे काही युनिट आपण वापरणार त्या युनिटला फंडामेंटल युनिट असं म्हणायचं. आता ज्याप्रमाणे फंडामेंटल क्वांटिटीची संख्या ही 7 आहे, 7 आहे, त्याचप्रमाणे फंडामेंटल युनिटची संख्या सुद्धा 7 आहे. ठीक आहे. आपण सांगितल्याप्रमाणे डिराइव्ड क्वांटिटीची संख्या निश्चित नाहीये, त्याप्रमाणे त्या क्वांटिटीला मोजण्यासाठी जे काही युनिट्स आहेत ते युनिट सुद्धा निश्चित नाही. निश्चित नाही याचा अर्थ त्यांची संख्या निश्चित नाहीये. कोणती युनिट आपण वापरणार ते युनिट आपण डिराइव्ह करू शकतो. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी आणि त्यांना मेजर करण्यासाठी लागणारे जे युनिट आहेत ते युनिट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. फंडामेंटल क्वांटिटी ह्या 7 आहे आपण सांगितल्याप्रमाणे, पण या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत कोणत्या तर ते आपल्याला बघायचे. त्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे मास, नंतर आहे लेंथ, त्यानंतर आहे टाइम, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे टेम्परेचर, त्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट झाल्यानंतर याच्यामध्ये आहे ल्युमिनस इंटेन्सिटी,
आणि शेवटची टर्म याच्यामध्ये आहे फिजिकल क्वांटिटी आहे ते आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ओके, तर याच्यामधल्या हे जे 7 फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज पैकी पहिल्या 5 ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या इथपासून इथपर्यंत या फिजिकल क्वांटिटीचं काम आपल्याला जास्त पडणार आहे फिजिक्स मध्ये, आणि हे जे दोन आहेत या दोनचं काम आपल्याला कमी पडेल. हा जो अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे याचं जास्तीत जास्त काम केमिस्ट्री मध्ये पडणार आहे. तर अशा प्रकारे ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग 7 फंडामेंटल क्वांटिटीजला आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार किंवा याचे फंडामेंटल युनिट्स काय आहेत, तर मासचं जे फंडामेंटल युनिट आहे ते आहे किलोग्रॅम, ज्याला आपण सिम्बॉल मध्ये केजी असं लिहितो. ओके, त्यानंतर लेंथ आहे, तर लेंथला आपण लिहितो मीटर, तर मीटरला आपण सफिक्स लिहिणार आहे स्मॉल m. त्याचप्रमाणे टाइम आहे, तर टाइमचं जे युनिट आहे ते आहे सेकंड. ओके, टेम्परेचर आहे, तर टेम्परेचरचं जे युनिट आहे ते टेम्परेचर युनिट आहे केल्विन. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट, हा इलेक्ट्रिक करंट आपण मोजणार आहोत एम्पियर मध्ये. ल्युमिनस इंटेन्सिटी याचं जे युनिट आहे ते आहे कॅन्डेला, ज्याला आपण डिनोट करणार कॅपिटल C आणि स्मॉल d. आणि इथं अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिहिलं आहे, तर अमाऊंट ऑफ सबस्टन्सला आपल्याला डिनोट करायचं आहे मोल. तर अशा प्रकारे हे 7 फंडामेंटल युनिट आहे. ओके, ते फंडामेंटल युनिट आपण रिप्रेझेंट अशा प्रकारे करणार, त्याला सिम्बॉलिकली अशा प्रकारे दाखवणार. ठीक आहे ना. तर हे करत असताना मग फंडामेंटल युनिट कोणकोणते आहेत ते आपल्याला माहित पडले. दोन सप्लिमेंटरी युनिट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे प्लेन अँगल, आणि हा जो प्लेन अँगल आहे हा प्लेन अँगल आपल्याला मोजायचा आहे रेडियन मध्ये. ओके, आणि दुसरा जो अँगल आपल्याला घ्यायचा आहे सप्लिमेंटरी मध्ये तो आहे सॉलिड अँगल. आणि जो सॉलिड अँगल मोजतो आपण हा स्टेरेडियन मध्ये मोजायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे फिजिकल क्वांटिटीज कोणकोणते असतात, फिजिकल क्वांटिटी प्रकार कोणकोणते आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की सिस्टीम ऑफ युनिट म्हणजे काय असते. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टीम ऑफ युनिट? जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कंट्रीज आहेत. तर प्रत्येक कंट्रीचं मेजरमेंट करायचं जे युनिट आहे हे वेगवेगळं आहे. काही ठिकाणी ते सारखं राहू शकते, पण बहुतेक ठिकाणी ते वेगवेगळं आहे. तेव्हा एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये जर आपल्याला काहीतरी कन्वर्ट करायचं आहे, फॉर एक्झाम्पल हे जे सिस्टीम आहेत ह्या सिस्टीम कशा प्रकारे डेव्हलप होत गेल्या, त्यातली जी पहिली सिस्टीम आपल्याला बघायची आहे ते आहे FPS. आता FPS काय रिप्रेझेंट करणार आहे, तर F रिप्रेझेंट द लेंथ which is measured in feet. Okay, this P is representing pound which measure the mass, and this S measuring the time. So it is called as the FPS system, and this type of system is used. अशा प्रकारची सिस्टीम ही जे काही युरोपियन कंट्रीज आहेत ते युरोपियन कंट्रीमध्ये जास्त यूज केले जाते. ओके, सेकंड दुसरा जो आहे तो आहे CGS. मग आता CGS काय रिप्रेझेंट करणार आहे, CGS रिप्रेझेंट करते लेंथ मेजर इन सेंटीमीटर, मास मेजर इन ग्रॅम अँड टाइम मेजर इन सेकंड. याला म्हणायचं आहे CGS. ओके, तर ही जी CGS सिस्टीम आहे ही कोणत्या तरी खंडामध्ये किंवा काही देशांमध्ये यूज केल्या जाते. त्यानंतरची सिस्टीम आहे ती आहे MTS. आता MKS सिस्टीम काय रिप्रेझेंट करणार आहे, तर MKS सिस्टीम मध्ये हा जो M रिप्रेझेंट करणार आहे हा आहे मीटर साठी, लेंथ मेजर इन मीटर, मास मेजर इन किलोग्रॅम अँड टाइम मेजर इन सेकंड. तर अशा प्रकारे ही सिस्टीम झालेली आहे. परंतु हे जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीम वेगवेगळ्या देशामध्ये काम करत असल्यामुळे एका देशामधला डाटा दुसऱ्या देशामध्ये जर पाठवायचा असेल तर ते पाठवत असताना नेहमी त्यांचं कन्वर्जन करणं आवश्यक आहे, कन्वर्जन करावं लागते. पण हे कन्वर्जन करणे नेहमी सुटेबल असेल असं नाही.
हे नेहमी सुटेबल असेल असं नाही. त्याच्यामुळे एक परिषद भरली होती 1971 मध्ये पॅरिसमध्ये. त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड सर्व जगाची मान्यता असलेलं एखादी सिस्टीम ऑफ युनिट निर्माण करायचं, ज्यामुळे कोणत्याही देशातला डाटा हा दुसऱ्या देशामध्ये आपण इझिली पोहोचू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफर किंवा कन्व्हर्जन करण्याची आवश्यकता नाही. म्हणून अशा प्रकारची एक सिस्टीम आणण्यात आली. ती जी सिस्टीम होती त्या सिस्टीमचं नाव आहे SI सिस्टीम. आता SI चा लॉंग फॉर्म काय आहे? SI चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. परंतु त्याला SI का बरं लिहितात? कारण की ही जी परिषद भरलेली होती ती पॅरिसमध्ये भरल्यामुळे त्याला फ्रेंच नाव दिलं. त्या फ्रेंच नावाचा हा शॉर्ट फॉर्म आहे SI सिस्टीम ऑफ द युनिट इंटरनॅशनल. ओके, तर हे अशा प्रकारचं नाव त्यांनी दिलेलं आहे. याला म्हणायचं SI सिस्टीम. आणि SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट केल्यामुळे, SI सिस्टीम मध्ये सर्व डाटा उपलब्ध झाल्यामुळे जी अडचण आहे कन्व्हर्शन करायची, एका देशावरून दुसऱ्या देशामध्ये डाटा पोहोचण्याची, ही पूर्णपणे काय झाली आहे? सोयीस्कर झाली. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचा डाटा हा मिळू शकतो. ओके, मग आता हे जे सिस्टीम ऑफ युनिट आहे, त्या सिस्टीम ऑफ युनिट कोणत्या देशामध्ये आपण यूज करणार, कशा यूज करणार हे तर आपण बघितलं. पण युनिट यूज करताना किंवा SI युनिट यूज करताना आपल्याला काही नियम घालून दिलेत की ते नियम आपल्याला यूज करावे लागतात. मग ते नियम कोणकोणते आहेत? तर ते नियम अशा प्रकारचे आहे की तुम्हाला जर युनिट लिहायचं असेल, जे रूल्स आहेत ते रूल्स आपण बघू या ठिकाणी थोडक्यात. तर हे जे रूल्स आहे हे रूल्स व्हाईल रायटिंग द SI युनिट. SI युनिट लिहिताना अशा प्रकारचे रूल्स आपल्याला फॉलो करावे लागतात. त्याच्यामध्ये पहिला रूल असा आहे की जेव्हा आपण एखादं युनिट लिहितो तर ते युनिट लिहित असताना तुम्ही त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पण लिहू शकता किंवा सिम्बॉलिकली पण लिहू शकता. ठीक आहे ना? तर सिम्बॉलिकली लिहायचं असेल तर ते तुम्हाला करेक्टली सिम्बॉलिकली लिहावं लागेल. फॉर एक्झाम्पल, समजा एक युनिट तुम्हाला दिलं आहे मीटर. मीटर हे लेंथचं युनिट आहे. लेंथ आपण मीटर मध्ये मेजर करणार, मीटर मध्ये त्याला एक्सप्रेस करणार. मीटर जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, युनिट लिहायचं आहे, तर आपण त्याला काय लिहिणार आहे? आपण त्याला रिप्रेझेंट करणार आहे स्मॉल m. म्हणून जेव्हा जेव्हा आपण एखाद्या युनिटला रिप्रेझेंट करतो किंवा सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करणार, त्याचा सिम्बॉल लिहिणार, तो सिम्बॉल नेहमी स्मॉल असायला पाहिजे. ठीक आहे? तर मीटरचा सिम्बॉल जो आहे तो m आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आता दुसरा जो नियम आहे तो अशा प्रकारचा आहे की जर आपल्याला सिम्बॉल लिहायचं आहे पण ते युनिट एका शास्त्रज्ञाच्या नावावर जर असेल, ते युनिट एका शास्त्रज्ञाच्या नावावर जर दिलेलं असणार तर मात्र त्याला तुम्हाला कॅपिटल लेटर मध्ये दाखवावं लागते. फॉर एक्झाम्पल, इलेक्ट्रिक करंट जो आहे ते इलेक्ट्रिक करंटचं युनिट हे एम्पियर आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की एम्पियर नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे जर ते युनिट आपल्याला लिहायचं इलेक्ट्रिक करंटचं, तर ते इलेक्ट्रिक करंटचं युनिट आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार. त्याला आपल्याला फक्त कॅपिटल ए ने रिप्रेझेंट करायचं. ओके, किंवा जर हे आपल्याला पूर्ण लिहायचं असेल तर पूर्ण लिहिताना सर्व जे लेटर्स आहेत ते सर्व लेटर हे काय करायचे? आपल्याला अशा प्रकारे लिहायचे स्मॉल लेटर्स. त्याच्यामध्ये कोणतेही कॅपिटल लेटर नाही. ठीक आहे, हे झालं दुसरं. तिसरं जे आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पंक्च्युएशन मार्क आपल्याला द्यायची नाही. आपल्याला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पंक्च्युएशन मार्क द्यायची नाही. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय? याच्यामध्ये आहे कॉमा, फुल स्टॉप. ओके, तर अशा प्रकारचे कोणतेही मार्क्स याच्यामध्ये युनिट लिहिताना द्यायचं नाही. फुल स्टॉप अजिबात द्यायचं नाही. त्यानंतर युनिट लिहित असताना ते युनिट नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्ये लिहायचं. सिंग्युलर फॉर्म मध्ये म्हणजे एक वचनी लिहायचं, अनेक वचनी लिहायचं नाही. अनेक वचनी म्हणजे काय की जेव्हा आपण एखाद्या शब्दाला शेवटून यस लावून देतो तर ते युनिट अनेक वचनी होऊन जाते. अनेक वचनी तो शब्द होऊन जातो. म्हणजे टेबल आहे तर टेबल्स केलं किंवा चेअर आहे तर चेअर्स केलं. त्याप्रमाणे याच्यामध्ये मीटर आहे तर मीटर्स किंवा एम्पियर आहे तर एम्पियर्स असं करता येत नाही. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अनेक वचनाचा युनिट लिहायचं काम नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये नेहमी जो फॉर्म तुम्ही लिहिणार आहे तो फॉर्म नेहमी सिंग्युलर फॉर्म मध्येच लिहायचा, एक वचनी लिहायचा.
हे झाल्यानंतर कोणतंही युनिट जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे तर त्यासाठी फक्त एकच रेशो यूज करायचा. एकच रेशो यूज करायचा. फॉर एक्झाम्पल मग याच्यामध्ये काय करणार तुम्ही, तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सेलरेशन आहे. फॉर एक्झाम्पल एक्सेलरेशन म्हणतो आपण इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम, आणि व्हेलॉसिटीचं जे युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंद आणि याचं युनिट आहे सेकंद. तर तुम्ही याला जर अशा प्रकारे रिप्रेझेंट केलं मीटर पर सेकंद, तर अशा प्रकारे याला रिप्रेझेंट करायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये दोन रेशो आले. ठीक आहे, ते दोन रेशो न दाखवता तुम्ही काय करायचं, याला एकच रेशो मध्ये दाखवायचं. तर हा जो सेकंड आहे सेकंड खाली जाणार, त्याचं होणार आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर तुम्ही त्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे. नंतर तुम्ही युनिट लिहित असताना हायफनचा यूज करू शकता. आता हायफनचा यूज कसा करणार, फॉर एक्झाम्पल इथं मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे, तर हे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये राहू द्यायचं नाही, ते आपल्याला न्यूमरेटर मध्ये घ्यायचं. तर तुम्ही त्याला अशा प्रकारे सुद्धा रिप्रेझेंट करू शकता, मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे तुम्हाला तशाच प्रकारे करायचं आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता -2 का बरं आला आहे, कारण की -2 +2 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये होता, त्याला आपण न्यूमरेटर मध्ये घेतलं तर त्याची साइन जी आहे साइन चेंज होऊन जातो. तर अशा प्रकारे तुम्हाला हायफन द्यावा लागतो. जर तुम्ही याच्यामध्ये हायफन दिलं नाही, याचा अर्थ असा होतो की या एमचा आणि एसचा हा प्रॉडक्ट आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये हायफन द्यायचं. याचा अर्थ हा जो यस आपण घेतलेला आहे, हा यस आपण डिनॉमिनेटर मधला घेतलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत ते रूल्स अप्लाय करू शकता. नेहमी तुम्हाला आता युनिट लिहायची आवश्यकता भासणार आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हे युनिट लिहावे लागतील. तर अशा प्रकारे आज आपण या युनिट अँड मेजरमेंटचा काही जो भाग आहे त्या काही भागाला रिवाइज केलेला आहे. बाकीचा जो भाग आहे तो रिवाइज करायचा आहे. तो बाकीचा भाग आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. जर याबाबत तुम्हाला काही अडचणी असतील अजूनही, तर तुम्ही ते मला आपल्या ग्रुपवर विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.